भावार्थ भगवद्गीता. भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. अध्याय 5. कर्मसन्न्यास योग. अर्जुन म्हणाला, प्रशंसिले स केशवा, आधी कर्मसन्न्यास मग योग. सांगमज काय बरवे, असे कोणता श्रेयस एक मार्ग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कल्याण कर मुक्तीस, दोन्ही कर्मयोग वा संन्यास. संन्यासाहुनी पार्था, बरवा कर्मयोग सहज विशेष. जाण नित्य संन्यासी, न धरे द्वेष वा इच्छा मनी जो. द्वंद्वमुक्त निश्चिततो, सुटे बंधातुनि आपोआपतो. भिन्न सांख्य कर्मयोग, म्हणे धनंजया जनमूढ अज्ञा. युक्त पूर्ण पथी एक, फळ मिळे दोहोचे जाणी प्रज्ञा. मिळवी कर्मयोगी जे, मिळे स्थळ तेच सांख्य योग्यासही. तोच बघे तत्व सत्य, मानी एक रूप जो दोहो सही. नसता युक्त योगात, न मिळे सुख निधान संन्यासाने. मिळे मुनीस ब्रह्मरूप, त्वरित परंतपा कर्मयोगाने. योगयुत विशुद्धात्मा, संयमी जितेंद्रिय जीव जगीचे. न लिप्त विषयात जरी, चाले रहाट गाडगे कर्माचे. न करी कधी मी काही, पार्था योगयुक्त तत्त्वज्ञ म्हणती. पाही ऐकी बोली, हुंगती चालती जरी स्पर्शती. खाई घेई सोडी, श्वसे निजे हलवी पापणी जरी. न लिप्त तो नच करता, पार्थ लिप्त इंद्रिये विषयी जरी. करुनि कर्म निस्संग, अर्पितो कर्म धनंजया ब्रह्मी. न लिप्त तो पापाने, न लिप्ते जसे कमलदल कर्दमी. होवूनी अनासक्त, देह इंद्रिये मन बुद्धीनेही. योगी जन हे पार्था, करी कर्म मात्र आत्मशुद्धी सही. त्यागूनी कर्मफले, युक्त मिळवी शांती पूर्ण अचल. नित्यबद्धतो अयुक्त, कौंतेया भोगण्यास कर्मफल. संयमूनिंद्रियासी, चित्त सोडी पार्थ कर्मे सारी. करता न करविता तो, वसे आत्मा नवदाराच्या पुरी. प्रभु देहाचा आत्मा, न निर्मी कर्मवा नसे तो करता. न संयोग कर्मफली, घडे कार्य सहज स्वभावे पार्था.
असो पातक वा पुण्य, न घेतो विभू कुणाचेही काही. ज्ञानास झाकी अज्ञान, अर्जुना त्याने जीवतो मोही. नष्टते अज्ञान सकल, प्रकटता आत्मज्ञान ते विशेष. दिसे स्पष्ट ब्रह्म परम, प्रकाशिला जणू सूर्यप्राचीस. मानव धनंजया जे, मतिमन भक्तीने ईश परायण. धुवूनी तया कल्मषे, सुटे जन्म मरण मिळे निर्वाण. गज गौ श्वान चांडाल, वा असो द्विज विद्या विनययुक्त. पाही एकत्व जगी, अर्जुना तो ज्ञानी योगयुक्त. मनस्थिर साम्यावस्थी, जिंकिला भवसागर हा तयानी. ब्रह्मसम निर्दोषते, होती ब्रह्ममय जगात म्हणूनी. हर्षन उद्वेग जया, लाभता इष्टवा अनिष्ट पार्थ. निर्मोही स्थिर बुद्धी, ब्रह्ममय तो जाणी ब्रह्मसार्थ. अनासक्त विषयी जो, भोगितो सुख आत्मस्वरूपीच. अनुभवी सुख अक्षयतो, होता ब्रह्म अन आत्मा एकच. ऐक शोकाचे मूळ, कारण दुःखास हे भोग विषय. आदि अंत या सुखास, न रमे बुद्धिमंत येथे विजय. या देही या लोकी, समर्थ सहण्या इंद्रिय वेग जो. आवरी क्रोध काम जो, मानव तो योगी खरा सुखी तो. सौख्य ध्येय अंतरात, लाभले स्थैर्य जया अंतरीच. ब्रह्ममय योगी असा, जाई पार्थ ब्रह्मनिर्वाणास. संपले द्वंद्व कल्मष, रंगले पार्थ आत्मतत्वी मन. रमे भूत कल्याणी, आत्मयुक्त तो मुक्त ब्रह्मलीन. काम क्रोध विषय मुक्त, संयमी मनेन्द्रिय प्रयत्ने यती. सर्वत्र ब्रह्ममयता, धनंजया आत्मज्ञानी पाहती. त्याग बाह्य विषयाचा, दृष्टी भ्रूमध्यासी एकाग्र. नासिका अभ्यंतरात, करुणी प्राणापाने समसमग्र. मुनिपरायण पार्था, मन बुद्धि इंद्रिय विषयास तोडी. मुक्त तो मानव नित्य, इच्छा भय क्रोधासी जो सोडी. यज्ञ तप भोक्ता तो मीच परमेश्वर सर्वलोकीचा. मी हितैषु जीवाचा, असे मज जाणी
तो धनी शांतीचा. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात आपण कर्मयोग बघितला. 4थ्या अध्यायात ज्ञान आणि यज्ञाची जोड दिल्यास कर्म लखलखित होते हे पाहिले. 5व्या अध्यायात निष्काम कर्म ज्ञानपूर्वक केल्यास कर्माचे कर्मसन्यास रूप कसे होते ते ऐकले. त्याचेच हे थोडक्यात विवेचन. आधीच गोंधळलेल्या अर्जुनाचा प्रश्न येतो की कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग यापैकी एकच उत्तम काय ते असंदिग्धपणे सांगावे. त्यावर भगवान श्रीकृष्णांचं उत्तर येतं की दोन्ही उत्तमच आहेत, परंतु तुलनाच करायची झाली तर कर्मयोग सहज आणि विशेष आहे. कारण पूर्णावस्थेत जरी दोन्ही सारखेच असले तरी संसारी माणसाच्या दृष्टीने विचार केल्यास कर्मयोग सुलभ आहे, त्याला व्यावहारिक मान आहे. कर्मयोग हा मार्गही आहे आणि अंतिम अवस्थाही आहे, तर संन्यास मात्र केवळ अंतिम अवस्थाच आहे. कर्मयोगात युक्त असल्याशिवाय केवळ संन्यासाने मोक्ष मिळणे शक्य नाही. निष्काम कर्मयोगी मात्र त्वरित मोक्ष मिळवतो. बाहेरून वस्त्रे वेगळी दिसली तरी आतून वृत्ती मात्र सारखीच असते. अलिप्त कर्मयोगाचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, योगयुक्त विशुद्धात्मा संयमी जितेंद्रिय जीव जगीचे, न लिप्त विषयात जरी चाले रहाट गाडगे कर्माचे. न करून सर्व केले व करूनही काहीच केले नाही अशी ही अलिप्त निर्लेप अवस्था कर्मयोग्याची असते. आणि असे निस्संग अहंकाररहित कर्म ब्रह्मार्पण केले की त्यात कर्माचे दोष चिकटत नाहीत. तात्पर्य हे की वासना आणि अहंकारापासून मुक्त झाल्यासच युक्त होता येते. कर्म करणारा कर्ता कोण आहे, त्याची योग्यता काय, याला फार महत्त्व आहे. कर्म बदलता येत नाही, ते स्वाभाविकपणे आपल्याकडे येतच. त्यामुळे कर्त्यालाच आमूलाग्र बदलावं लागेल, त्याची भूमिका बदलावी लागेल. निष्काम कर्मयोगी आत्मशुद्धीसाठी कर्म करतो. देहात राहून कर्म करूनही अकर्ता असतो व सुखी होतो. ज्ञानी पापरहित, समदृष्टीचा, स्थिर मनाचा, ईश्वरभक्त, विषयांमधून अनासक्त झालेला निर्मोही तो कर्मयोगी. सुख हे व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष असते. एखादी व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत सुखी असते तर दुसऱ्याला तीच परिस्थिती दुःखदायक असते. त्यामुळे कामक्रोधास आवरू शकणारा व इंद्रियांचे वेग सहन करण्यास समर्थ तो सुखी असे येथे म्हटले आहे. ज्याला आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य समजले तो अक्षय आनंदी असतो. सकाम स्वाभिमान कर्म माणसाच्या अहंपर्यंतच पोचतात, भगवंतांपर्यंत पोचत नाहीत. पण निष्काम निरहंकारी वृत्तीने केलेले कर्म भगवंतांपर्यंत पोचते. 5व्या अध्यायाच्या शेवटी कर्त्याच्या चित्तशुद्धीसाठी ध्यानयोग सांगण्यास सुरुवात केली आहे व त्याचेच संपूर्ण वर्णन पुढे 6व्या अध्यायात केले आहे.